दिनांक 9 जून वेळ सायंकाळी 7ची राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि तो क्षण इतिहासात अजरामर झाला। कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निर्वाचित होणारे नरेंद्र दामोदर दास मोदी मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि हे केवळ दुसरे पंतप्रधान आहेत। देशात अनेक ठिकाणी भाजपला पूर्ण बहुमत आलं असलं तरी एनडीएला मात्र स्पष्ट बहुमत दिलं। त्यामुळे कुठल्याही अडचणीशिवाय नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकले। आता मोदी पंतप्रधान होणार याचा उत्साह होताच, मात्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला कोणतं स्थान मिळणार आणि त्यापूर्वीही कोणाला मंत्रिपदाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं। देशातील अनेक दिग्गज नेत्यांच्या मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं, पण महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या घसरगुंडीनंतर महाराष्ट्रातील कुठल्या नेत्यांची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं। यावेळी त्यांच्यासह भाजप आणि मित्र पक्षाच्या अनेक खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यात राज्यातून 6 जणांनी शपथ घेतली असून यात नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यांच्यासह पियुष गोयल यांनीही तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। तसंच रक्षा खडसे, पुण्याचे नवनियुक्त खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही भाजपच्या कोट्यातून राज्यमंत्री, तर बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे देखील शिंदेंच्या शिवसेनेतून राज्यमंत्री झाले आहेत। तसंच आरपीआयचे आठवले गटाचे रामदास आठवले यांनी देखील सलग तिसऱ्यांदा मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली। महाराष्ट्राचे या 6 शिलेदारांच्या निवडीमागे कुठले निकष लागले, कोणत्या खासदाराला कुठले मंत्रिपद मिळाले, हेच आपण आज बघणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील। महाराष्ट्रातल्या नवनिर्वाचित मंत्र्यांची खबरबात आपण त्याचं काय महाराष्ट्रावर पाहत आहात। गडकरी ते रोडकरी अशी ज्यांची महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशात ख्याती झालेली आहे ते म्हणजे नितीन गडकरी। भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय संपादन केला। यानंतर आता नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रिपदाची हॅट्रिक केली आहे। सामान्य कार्यकर्ते, विधान परिषदेचे सदस्य, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, भाजप महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, सलग तिसऱ्यांदा नागपूरचे खासदार आणि आता सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री अशी गडकरी यांची राजकीय कारकीर्द आहे। मोदी सरकारच्या मागील 2 कार्यकाळामध्ये त्यांनी रस्ते विकास मंत्री म्हणून देशभर केलेल्या कामामुळे त्यांना रोडकरी म्हणून देखील ओळखलं जातं। मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात 26 मे 2014ला त्यांनी प्रथम केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती। तेव्हा भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला होता। त्यानंतर 2019 ते 2024 या काळातही त्यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचाच कारभार होता। यापूर्वी महाराष्ट्रात 1995 ते 1999 या काळात भाजप शिवसेना महायुतीचं सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते। आता त्यांना तेच खातं मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे। त्यामुळे येत्या 5 वर्षात गडकरी रस्ते वाहतूक क्षेत्रात कशा प्रकारे अजून बदल घडवून आणतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर महाराष्ट्रातील दुसरं नाव म्हणजे पियुष गोयल। नितीन गडकरी यांच्याचप्रमाणे पियुष गोयलही मोदींच्या 2014 आणि 2019 या दोन्ही मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होते। या दरम्यान त्यांनी रेल्वे मंत्रालयासारखं मोठं मंत्रालय देखील सांभाळलं आहे। आता मोदी सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात देखील पियुष गोयल यांना संधी मिळाली आहे। विशेष म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट असणारे गोयल हे यावर्षी पहिल्यांदाच प्रत्यक्ष निवडणूक लढवून लोकसभेत पोहोचले आहेत। यापूर्वी राज्यसभेतून संसदेत पोहोचणारे गोयल यंदा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी होऊन संसदेत पोहोचले आहेत। विशेष म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य घेऊन पियुष गोयल यावेळी केंद्रात पोहोचले आहेत। त्यांची कुशलता आणि शैक्षणिक अनुभव बघता त्यांना यापूर्वीही केंद्रात मोठा पदभार होता। आता या मोदी 3.0 सरकारमध्ये त्यांना कोणतं मंत्रालय मिळतं हे पाहावं लागेल। पुन्हा एकदा रेल्वे क्षेत्रात पियुष गोयल यांचा डंका वाजणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच। यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील एकमेव महिला नेतृत्व यावेळी रक्षा खडसे यांना संधी मिळाली आहे। जळगावच्या राजकारणात नेहमीच खडसे कुटुंबियांचा दबदबा राहिला आहे। ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील यांचा पराभव केला। मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात रक्षा खडसेंना आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे। पतीच्या निधनानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणाऱ्या रक्षा खडसे यांना 2014, 2019 आणि आता 2024 अशा सलग 3 लोकसभा निवडणुकांमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळाला आहे। त्याचं फळ म्हणून त्यांना थेट केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे। विशेष म्हणजे रक्षा खडसे यांच्या राजकीय वाटचालीत सासरे एकनाथ खडसे यांचा नेहमीच मोठा वाटा राहिला आहे। त्यांनी रक्षा खडसे यांना राजकारणात पूर्ण स्वातंत्र्य दिलं। एकनाथ खडसे मध्यंतरी विरोधी पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही या दोघांच्या नातेसंबंधात कधी अंतर पडलं नाही। या उलट 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून रक्षा खडसेंना उमेदवारी निश्चित होताच
एकनाथ खडसे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत रक्षा यांच्या प्रचारात झोकून दिलं, तेव्हाच त्यांनी आपण पुन्हा भाजपमध्ये परतणार असल्याचंही जाहीर केलं होतं. आता रक्षा खडसे या केंद्रात मंत्री झाल्यानं एकनाथ खडसेंचं राजकीय वजन पुन्हा वाढणार आहे हे मात्र निश्चित. तर पुणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली. मोदींच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान मिळाले. त्यांच्या रूपानं पुण्याला अनेक वर्षानंतर केंद्रात मंत्रिपद मिळालेलं आहे. यापूर्वी मोहोळ हे पुणे महानगरपालिकेचे सभासद म्हणून 2002, 2007, 2012 आणि 2017 असे 4 वेळा विजयी झाले आहेत. तसंच 2017-18 दरम्यान ते पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष देखील होते. यानंतर 2019 आणि 22 मध्ये पुणे महानगरपालिकेचं महापौर पदही त्यांनी भूषवलंय. यंदाच्या लोकसभेत त्यांना भाजपनं उमेदवारी दिली आणि त्यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव करत विजय मिळवला. आता ते थेट मोदी सरकारमध्ये मंत्री होणार हे विशेष म्हणजे मुरलीधर मोहोळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. आता त्यांच्याही वाट्याला कुठलं मंत्रिपद येणार याकडे आपलं लक्ष असणारच आहे. यानंतर वराडातील बुलढाणा लोकसभेतून सलग चौथ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांचीही मोदींच्या तिसऱ्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली आहे. जाधवांच्या रूपानं 1997 नंतर तब्बल 22 वर्षांनंतर बुलढाणा जिल्ह्याला केंद्रातील मंत्रिपद मिळाले. प्रतापराव जाधव हे 1990 पासून राजकारणात सक्रिय आहेत. पंचायत समिती सदस्य, आमदार, राज्यात क्रीडा मंत्री, खासदार ते आता केंद्रीय मंत्री असा प्रतापराव जाधवांचा प्रवास राहिला आहे. 1992 ते 1995 दरम्यान त्यांनी मेहकर पंचायत समितीचे सदस्य पदापासून आपला राजकीय प्रवासाला सुरुवात केली. यानंतर ते 1995 ते 2009 दरम्यान 3 वेळा आमदार देखील होते. याच दरम्यान त्यांनी राज्यात क्रीडा मंत्री म्हणून देखील काम पाहिलंय. यानंतर 2009 पासून ते या मतदारसंघाचे खासदार आहेत आणि आता केंद्रात मंत्री. शिंदे सरकारमध्ये सर्वात अनुभवी चेहरा असल्यामुळे प्रतापराव जाधव यांना शिंदे गटातून संधी देण्यात आली आहे. आता महाराष्ट्रातील मंत्रिपदाचे शेवटचे लाभार्थी म्हणजे रामदास आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचीही पुन्हा एकदा मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. यापूर्वीच्या दोन्ही मोदी सरकारमध्ये रामदास आठवले राज्यमंत्री होते. देशात एकही आमदार, नगरसेवक नसतानाही ते केंद्रात मंत्री आहेत हे विशेष. आता महाराष्ट्राचे हे 6 शिलेदार केंद्रात राहून महाराष्ट्रात कसा विकास करताय हे आपल्याला येत्या काळात स्पष्ट होणारच आहे. परंतु एकंदरीत अभ्यास केला तर नितीन गडकरी, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रामदास आठवले आणि रक्षा खडसे यांच्या रूपानं महाराष्ट्राला केंद्रात मजबूत प्रतिनिधित्व मिळालंय हे मात्र तितकंच खरं. आता यांच्या वाट्याला कुठलं मंत्रिमंडळ येणार याकडे आपली नजर असणारच आहे. तत्पूर्वी केंद्रात मंत्रिपदासाठी निवडलेले हे 6 प्रतिनिधी तुम्हाला योग्य वाटतात का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.